नमस्ते. आज आपण ओल्या पावट्याची भाजी करणार आहोत. ओल्या पावट्याच्या शेंगा मी सोलून त्याचे दाणे काढून पाण्यात घालून ठेवलेत. सोबतच 4 छोटी छोटी वांगी घेतलेत. त्यासाठी एक कांदा घेतलाय, तो सोलून आपण बारीक चिरून घेऊया. कांदा चिरून झालाय, त्याच्यासोबतच एक टोमॅटो घेतलाय, तो पण आपण बारीक चिरून घेणार आहोत. बारीक चिरून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे पटकन शिजला जातो. कांदा टोमॅटो चिरून झालाय. आता आपण जी वांगी घेतलेत त्याचे देठ काढून 4 भाग करून घेऊया. छोटी वांगी आहेत त्यामुळे पटकन शिजली जातात. अशी आपली वांगी पण कापून झालेली आहेत. आपण आता पाण्यात घालून ठेवूया ती. गॅसवरती मी कुकर ठेवलाय. कुकरमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया. व्यवस्थित मिक्स करूया आणि कांदा बारीक चिरून घेतला तो घालूया तेलामध्ये आणि 1-2 मिनटं चांगला परतून घेऊया नरम होईपर्यंत. असा आपला कांदा छान परतून झालेला आहे. त्यात आपण आता चिरलेला टोमॅटो घालूया आणि तो पण 1 मिनिटभर चांगला परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान असं परतून झालेला आहे. यात आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ती पण 1 मिनिटभर परतून घेऊया. त्यातच सुके मसाले, मिक्स मसाला, काश्मीरी लाल हळद, गरम मसाला घालूया आणि मसाले छान असे तेलामध्ये परतून घेऊया. मसाले छान परतून झालेले आहेत. गॅस मी स्लो केलेला आहे. आता त्यात आपण जी भाजी वांगी चिरून घेतली आणि पावटे ते पाण्यातून काढून फोडणीवरती घालूया. चवीनुसार त्यातच मीठ घालूया आणि व्यवस्थित सगळा मसाला आणि पावटे वांगी मिक्स करून घेऊया. व्यवस्थित भाजी आपली मिक्स झालेली आहे. आता ह्यात आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकर होतोय तोपर्यंत आपण भाजीबरोबर खाण्यासाठी मिक्स धान्याची भाकरी भाजून घेऊया. इथे मी पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपण छान मळून घ्यायचं. भाकरी करताना पीठ चांगलं मळलं गेलं की भाकरी छान तयार होते. फुटत पण नाही साईडनी आणि फुगते पण चांगली. असं मी पीठ छान मळून घेतलं आहे. हातावरती गोल करून घ्यायचा गोळा. परत थोडं सुकं पीठ घालून हलक्या हाताने भाकरी अशी थापून घ्यायची. अशी आपली मस्त भाकरी थापून झालेली आहे, पातळ एकदम. गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. तवा छान तापला आहे. तव्यावर भाकरी टाकायची आणि वरून पाणी थोडंसं लावून घ्यायचं. सगळीकडून पाणी लावायचं व्यवस्थित. एक अर्धा मिनटं भाकरी अशीच ठेवायची आणि अर्ध्या मिनटानंतर भाकरी उलटी करून घ्यायची. मस्त भाकरी एका साईडनी शेकवून घ्यायची, फिरवून आणि मग तव्यावरच उलटी करायची. मस्त अशी भाकरी फुगायला लागली की थोडीशी कावील त्याने दाबून धरायची, म्हणजे भाकरी सगळीकडून व्यवस्थित फुगली जाते. अशी आपली भाकरी पण तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये भाजी आणि भाकरी वाढायला घेऊया. बघू शकताय भाजी मस्त 3 शिट्ट्यांमध्ये तयार झालेली आहे. आपण आता ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. आता सीझन आहे पावट्याचा. पावटे भरपूर येतात बाजारात. वांगी पण छान छोटी छोटी येतात. अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा. अशी ही गरमागरम भाकरी, भात, वांगा पावट्याची भाजी आणि सोबत मिरची आणि आंब्याचा ठेचा आहे. अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.